तो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण निघालो आपल्या डेलीच्या रुटीन म्हणजे ऑफिसला. आज आपल्या ज्या सोबत होता कारण की तो पण लवकरच निघाला होता. ज्या बोलत चल भाई आपण दोघं सोबत जा, बोलत चल भाई जाऊ मग. तर आता आम्ही निघालो पण आमच्या गाडीत पेट्रोल कमी होतं. पेट्रोल भरायला थांबलो इथं पण बाईने कैची हातामध्ये दिली. म्हटलं भाई चेकायचं काय करू म्हटलं दुसरं काहीतरी वाटलं पण तसं काय नव्हतं भावांनो. तर आता गाडीमध्ये पेट्रोल केलं फुल. आता आम्ही निघालो ऑफिसला जाण्यासाठी. हे बघा आमचं एवढं मोठं ऑफिस आहे आणि समोर बघा किती भारी डोंगर आहे. पावसाळ्यात काय भारी वाटत असं. आपण जाऊ कधीतरी पावसाळ्यामध्ये तोपर्यंत काय उन्हाचे वातावरण तर आता पोहोचलो ऑफिसला. हे बघा पोरं कमी होते कारण की आपण लवकर आलो होतो. तसं काय नाही भावांनो, पोरं 9:30 नंतर भरपूर पोरं झाली. हे लिच्ची पॅक करायला चालू झाली. पोरांची मजा चालू होती. बोललो ब्लॉग मध्ये घेऊ. हा बघा कसं दाखवतो यो एमसी स्टँड. तर भावांनो आज काम आमच्या कंपनी काय होतं काय माहित नाही. सगळ्यांना ग्लव्ह दिले घालायला आणि हे डोक्यामध्ये काय दिले घालायला काय माहित नाही. त्याला काय बोलतात तुम्हीच सांगा, मला तर काय माहित नाही. तिथे ज्या आपण स्टिकर लावत होता आणि जिथे आपण स्टिकर लावत होता त्यांचा स्टिकर लावून चालूच होतं. तेवढंच आला बघा अमेझॉनचा माल तुला लोडिंग. कारण की अमेझॉनचा माल सकाळी तयारी करून झालेला होता. तेवढंच आला बघा जेफ्टचा माल तो बाई भरपूर माल होता आणि गाडी छोटी होती. पण काय नाही आमचा ड्रायव्हर जण खंबीर होता, तो घेऊन जाणार होता. तर स्विगीचा माल पण आला, तो पण झाला तर रेडी. स्विगीचा माल झाला शेवटचा माल होता, खरं बाकी सर्व माल गेले होते अगोदरच. तर भाऊंना आता आपला सगळा माल झाला होता. आता आपलं काय कामं नव्हतं तर काय करू म्हणलं, ऊन तर भरपूर होतं. तर आपण बाहेर राऊंड मारायला गेलो पण काय करू काय कळत नव्हतं. तर मला जरा रस प्यायला जाऊ म्हणलं. माझ्या गाणं आठवलं, चला बोल मग रस प्यायला. तर रस प्यायला भाऊनं टेस्ट एक नंबर होती. तर रस पिऊन झाला. आता आपण निघालो ऑफिसला. आता ऑफिस घेऊन डायरेक्ट आपण बॅग बॅग घेणार होतो आणि डायरेक्ट घरीच जाणार होतो. चला म्हणलं मग डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू आपण. तर बघा ट्रेनमध्ये उभं होतं आपण. तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय जागा भेटत नाही. तर आपण उभं राहून राहून पोहोचलो आपण दिघा स्टेशनला. आपण घरी गेल्यावर आपल्याला समजलं आमच्या इथले सलून सगळं बंद होते. तर काय करू म्हणलं तर दिघाला जाऊ केस कापायला, कारण की आपले केस कापायचे होते. तर दिघाला बघ केस कापायला गेलो आणि हा बघ आपलं स्टाईल कसे मारत बोललो. तुला जशी स्टाईल पण तशी स्टाईल मार भावा बोललो. हा आमचा बघा शेट कसा बसला इथं. या भावाने बघा डोक्याला क्लिप लावल्यात आणि आमचा शेड म्हणते जसं आपल्या शाळेमध्ये क्लिप कसं लावतात केस वाढलं तसं तो वाटत होतं पोरीवानी. पण भाऊ जसं आपलं काय नाही भावानं. फायनली आपल्या केस कापून झालेत. कसं वाटतं तुम्हीच सांगा बोला कमेंटमध्ये. तर बघा मी तर एकदम साऊथच्या विलनमध्ये वाटत होतं. पण भावांना साऊथचं विलन पण कमी नाही कोणापेक्षा. आता आम्ही निघालो तर आता आपण निघायला आलो. ही चप्पल घेतली, चप्पल घेतली बघा निघायला आलो. व्यवस्थोपत होता. आता बघ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. चॅनल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. बाय.